आज जाणार आहोत लोणी या ठिकाणी. या ठिकाणची प्रसिद्ध यात्रा आहे. त्या यात्रेमध्ये लोणी आता राहिली 1 किलोमीटर. आता लोणी येथील संत सखाराम महाराज देवस्थान आहे. या मार्गाने गेले की आपण आता लोणीला जाऊ शकतो. या ठिकाणाहून उजवीकडे जाणारा रस्ता लोणारला जातो आणि सरळ लोणी गाव आहे. संत सखाराम महाराजाच्या या मंदिराचं जे मुख्य द्वार आहे ते पूर्वमुखी आहे आणि हे आहे उत्तर दिशेला असलेलं उत्तरमुखी द्वार. लाकडाचं ज्याप्रमाणे बारीक नक्षीकाम करतात त्याप्रमाणे दगडावर केलेलं नक्षीकाम आहे. तर जाऊ आणि नंतर दर्शन घेऊन तुम्हाला आतलं मी मंदिर दाखवतो. यात्रेच्या वेळेस हा उत्तर दरवाजा उघडा असतो. एरवी फक्त पूर्व दरवाजाने जाण्या येण्याची व्यवस्था असते. मंदिराच्या पुढे असलेला हा कासव आणि या कासवाचं दर्शन पूजन करून मग भक्त मंदिरामध्ये जातात. हे बघा मंदिराचं महाद्वार अतिशय सुंदर असं भव्य असं आणि दगडी बांधकाम केलेलं हे महाद्वार आहे. भारतीय शिल्पकलेचा अतिशय उत्तम असा हा नमुना आहे. अगदी लाकडावर करावं असं हे शिल्पकाम केलेलं आहे. आणि मंदिराची जी पायरी आहे पहिल्या पायरीवर ह्या प्राण्याचं चित्र आहे आणि या ठिकाणाहून आपण मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो. पूर्वीच्या काळी सिमेंट नव्हती त्यावेळेस चुना गूळ आणि तांदळाचं पीठ वापरून बांधकाम केलं जायचं आणि त्याच्यामध्येच बांधकाम केलेलं आहे. आणि हा दिसतो घाणा हा बैलानं ओढला जायचा. ही खालचं दगडी चाक आहे. मंदिराचे व परकोटाचे बांधकाम करण्यासाठी या चुन्याचा वापर केला जायचा. पाणी, चुना, बेलफळ, तागाचा वाघ आणि वाळू याच्या मिश्रणामधून हे मिश्रण बनवून त्यामध्ये बांधकाम केले जायचं. 20 फूट व्यासाचे 2 घाणी या ठिकाणी आहेत. एक उत्तर दरवाजासमोर आणि एक दक्षिण दरवाजासमोर. हा आहे पूर्व दिशेला असलेला मुख्य दरवाजा आणि या दरवाजाची आता आपण माहिती घेऊया. आता आहे संत सखाराम महाराज संस्थान लोणी या ठिकाणी. विदर्भातील हे अतिशय प्रमुख असं संस्थान आहे आणि पुरातन संस्थान आहे. या ठिकाणी संत सखाराम महाराजांचं वास्तव्य होतं आणि त्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली ही भूमी. 200-250 वर्ष झाली तरी आजही मंदिराचं बांधकाम जशाला तसं. एकही चिरा याच्यामधला फाडी म्हणतात किंवा चिरा म्हणतात तो निखळलेला आपल्याला दिसणार नाही. या पायऱ्या सुद्धा अशा बनवल्या त्याच्यावर छिद्र पडलेले आहेत म्हणजे पाय सरकून म्हणून छिद्र सुद्धा पडलेले. या मंदिरात अतिशय पुरातन अशी घंटी आहे. आता तुम्हाला मी घंटी वाजवून दाखवतो. तिचा आवाज बघा किती छान आहे. आणि हे पुरातन दरवाजे त्याच काळातलं हे लाकड आहे आणि याला धातूच्या पत्र्यानं मडवलेलं आहे. आणि हे घंटा हे बघा घंटाचा आवाज अतिशय सुंदर पुरातन घंटा आहे. त्यांची धातूची घंटा असावी त्या काळातली. आता सखाराम महाराजांच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. मंदिरात आले आपल्याला दिसतो तो गरुड खांब आणि या गरुड खांबाच्या पलीकडे आपल्याला दिसते ते आहे मंदिर. अतिशय पुरातन मंदिर आहे आणि काळ्या कठीण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे. मंदिराच्या पुढे भव्य सुबक आणि सुंदर असं सभागृह आहे. या सभागृहामध्ये महत्त्वाचे उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम साजरे केले जात असत. पूर्वीच्या काळात बाहेर मैदानात कार्यक्रम साजरे करण्याची प्रथा नव्हती. हे आहे संत सखाराम महाराजांचं समाधीस्थळ. मंदिराचे मुख्य पुजारी जे तुळशीदास महाराज आहेत त्यांनी आपल्यासाठी प्रसादाची सुद्धा व्यवस्था केली. धन्यवाद. महाराजांच्या हस्ते आपल्याला महाराजांच्या हस्ते प्रसाद मिळालेला आहे. काळे पाटलाला सुद्धा प्रसाद दिलेला आहे. महाराजाचा प्रसाद चला पुढे चला. चलता या. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूनी या बोवऱ्या आहेत आणि अतिशय सुंदर असं
या ठिकाणी कमानी केलेल्या आहेत आणि आतमध्ये या ठिकाणी रूमची सुद्धा व्यवस्था आहे. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी रूम असतील किंवा आलेल्या भक्तासाठी रूम असतील ती सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे. आणि भव्य मंदिर आहे. चहूबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. हा प्रदक्षिणा मार्ग बघा आणि मंदिराला चहूबाजूने या मार्गाने आपल्याला प्रदक्षिणा करता येते. मंदिराचं जे शिखर आहे ते शिखर बघा किती छान रीतीनं बनवलेलं आहे आणि खाली पूर्ण दगडी बांधकाम आहे. दगडी बांधकामावर शिखराला रंग देऊन ते अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे. हे बघा दिसत असं आपल्याला बरं शिखरापर्यंत बघा आणि त्यावर सोन्याचा कळस आहे. म्हणजे प्रत्येक मंदिरावर जसा कळस असतो तसा या ठिकाणी सुद्धा आहे. दोन्ही बाजूनं त्याला नक्षीकाम केलेलं आहे. असं अतिशय सुंदर मंदिर आणि या ठिकाणी दरवर्षी पहिली यात्रा या ठिकाणी भरते आणि नंतर लोणी यात्रेपासूनच इतर ठिकाणच्या यात्रा सुरू होतात. संपूर्ण परिसर बघा मंदिराचा. हे बघा तुम्हाला दाखवतो तिकडे प्रत्येक बाजूनं चहू बाजूनं भिंतीप्रमाणे अगदी बांधकाम केलेलं आहे. पूर्वी मंदिर प्रत्येक मंदिराच्या आवारामध्ये विहीर किंवा त्याला बारव म्हणत असत बारव असायची. या ठिकाणी सुद्धा पुरातन अशी सुंदर असं बारव आहे आणि 7 ते 8 फुटावर आजही पाणी आहे. या ठिकाणी मोठमोठ्या तंड्या टाकून मोठ लावण्यासाठी म्हणजे नाडा मोठ लावण्यासाठी इथे तंड्या टाकलेले आहेत आणि त्या तंड्याला छिद्र आहेत. हे छिद्र मी तुम्हाला दाखवतो. तर हे असे छिद्र या ठिकाणी हे छिद्र आहेत. या छिद्रामध्ये लाकडं दोन्ही बाजूने बेकरून त्याच्यावर आडव्या पद्धतीनं लोखंडी रॉड टाकून त्याच्यामध्ये चाक असायचं आणि त्याच्यात ते नाड्यानं खिचलं जायचं आणि ते पाणी या ठिकाणी पडायचं. या ठिकाणी व्यवस्था आहे आणि पलीकडल्या बाजूने सुद्धा व्यवस्था आहे. एका वेळेला 3 नाडा मोठ चालतील अशी व्यवस्था त्या काळात केली. आणि तंडी बघा 5 फुटाची जाडच्या जाड वजनदार अशी तंडी आहे. आता तुम्हाला त्या विहिरीतलं पाणी किती खोल आहे ते सुद्धा दाखवतो. पूर्वीच्या काळात प्रत्येक मंदिराजवळ बारव किंवा विहीर त्याला बारव म्हणत असत ती बारव असायची. या मंदिरात सुद्धा बारव आहे आणि त्यावर मोठ्यानं पाणी काढलं जायचं. मोठ्याचे जे लाकडं असतात ते लावण्यासाठी त्यावर आडवं चाक लावण्यासाठी सुद्धा इथे व्यवस्था आहे आणि ते मोठंच पाणी या ठिकाणी पडत होतं. त्या बाजूने सुद्धा 2 बहुतेक पाणी काढण्यासाठी तिथं सुद्धा लाकडं लावली जायची. ही अति पुरातन अशी विहीर आहे. आता वरच पाणी आहे. कमीत कमी 7 ते 8 फुटावर पाणी आहे. हे आहे लोमेश्वर महादेव मंदिर. म्हणजे संत सखाराम महाराजांनी या ठिकाणी तपश्चर्या केली ते स्थळ आहे. हे महादेवाचं मंदिर आहे आणि अतिशय पुरातन मंदिर आहे. बघा दगडीच सगळं बांधकाम आहे. इथं या मंदिरापेक्षाही पुरातन मंदिर आहे. म्हणजे संत सखाराम महाराजांनी या ठिकाणी तपश्चर्या केली असं हे स्थान आहे. महादेवाच्या प्रत्येक मंदिरासमोर नंदी असतो. या ठिकाणी महादेवाची पिंड आहे मंदिरामध्ये आणि अगदी मंदिराच्या समोर हा नंदीची मूर्ती आहे. नंदी पण किती छान सजवलेला बघा. घंटेच्या त्याच्या पाठीवर अशा म्हणजे साजाच्या माळा आहेत. गळ्यात माळ आहे. आता असा सुंदर असा पुरातन नंदी आहे. आणि हे जे मंदिर आहे हे तर पुरातन आहेच पण याच्या अगोदर सर्वात अगोदर या ठिकाणी हे लोमेश्वर महादेवाचं मंदिर या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी संत सखाराम महाराजांनी तपश्चर्या केली. ही तपोस्थळी आहे. हे श्रीचे तपस्थान आहे आणि त्याच्यानंतर महाराजाच्या समाधीच्या नंतर मग बाकीचं मंदिर उभं राहिलं. लोमेश्वर महादेव मंदिर हे बघा पुरातन मंदिर आहे. ही पुरातन पिंड आहे. महादेवावर या ठिकाणी हे पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि आवाज बघा किती हेमाडपट्टी पद्धतीने मंदिराचं बांधकाम आहे. त्याच्यामुळे आवाज कसा घुमतो. अतिशय थंड आहे आणि महादेवाची जे सगळे मंदिर असतात ते असेच खोलामध्ये आणि हेमाडपंथी बांधकाम बघा. असं हे आहे लोमेश्वर महादेव मंदिर. हे आहे गोमुख. म्हणजे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केल्याच्या नंतर ते गोमुखातून पाणी या ठिकाणी येते आणि त्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. याच्यामध्ये ते पाणी पडते. आता माझ्या सोबत आहेत संत सखाराम महाराज संस्थान लोणी या मंदिराचे मुख्य पुजारी तुळशीदासजी महाराज. तर आपण येथे आल्याच्या नंतर आपण मंदिर पाहतो, दर्शन घेतो, जातो. पण या मंदिराच्या संदर्भातली जी
खरी माहिती आहे, पुरातन माहिती आहे, ती महाराजांकडून आपण या ठिकाणी घेऊया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरु सखाराम महाराज की जय. श्री सखाराम महाराजांचा जन्म तळणी या गावात झाला. तळणी हे गाव मंठा तालुक्यामध्ये आहे. ह्या गाव महाराजांचं लहानपणापासून गणपतीची भक्ती महाराज करायचे. गणपती त्यांना प्रसन्नच होता आणि लहानपणापासून त्यांनी भक्तांना लोकांना अनुभव असे दिले की त्यांनी लहानपणीच वांज गाईचं दूध महाराजांनी शेतकऱ्याला काढून दिलं. त्यानंतर शेतातले काही चणे वगैरे हरभरे खाल्ले होते. तो शेतकरी म्हणला की मला हे पुन्हा परत पूर्ववत लावून द्या. ते महाराजांनी त्याला लावून दिले. वेदाध्ययन शिकत असताना मुहूर्त मार्दंड नावाचा जो ग्रंथ होता तो गुरुजी त्यांना शिकवत होते. शिकवत असताना गुरुजीच्या शिकवायच्या अगोदरच महाराजांनी पूर्ण तो ग्रंथ कंठस्थ लोक म्हणून दाखवला. तर गुरुजीला नंतर साक्षात्कार झाला जगदंबेचा. हे जो तुझ्याकडे शिकणारा विद्यार्थी आहे हा प्रत्यक्ष 3 जन्मीचा योगी आहे. तो तुझ्याकडे आलेला आहे, तू व्यवस्थित शिकव. त्यांचं लग्न झालं. त्यांनी प्रपंच केला नाही. महाराज तसेच काशीला तपश्चर्या करता गेले. 12 वर्ष त्यांनी गंगेमध्ये अनुष्ठान करून तपश्चर्या केली. आईला समजलं की सखाराम आपला काशीला गेलेला आहे. तर काशीला तिथे गेल्यानंतर त्यांची काही भेट झाली नाही, परंतु आईला त्या गंगेनं प्रत्यक्ष दर्शन देऊन सांगितलं की हा सखाराम तपश्चर्या करीत आहे, तर याची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर हा 3 महिन्याने घरी येईल. आणि सखाराम महाराज नंतर तपश्चर्या आटपून महाराज परत तळणीला आले. महाराजांनी सांगितल्यानंतर त्याच दिवशी रात्री दरोडा पडला, पण महाराज त्या गावात थांबले नाही. महाराज परत इकडे लोणीकडे आले. कमलजा देवीच्या ठिकाणी त्यांनी पुन्हा काही तपश्चर्या केली, भक्तांना अनुभव दिले. त्यानंतर महाराजांनी इथे लोणीला येऊन भक्तांना दर्शन, बरेच लोकांना त्यांचे अनुभव. एका आम्रवृक्षाखाली महाराज बसले. त्या आंब्याला फळं येत नव्हते, तरी पण महाराज तिथे बसल्यानंतर देवाचा साक्षात्कार म्हणा किंवा त्यांची कृपा महाराजांची त्या आम्रवृक्षाला फळे आली. त्यानंतर महाराज असे अनेक लोकांचे अनुभव आहेत. आणि दरवर्षी आपली यात्रा कार्तिक वद्य अमावस्या मेन दिवस महाराजांची समाधी कार्तिक शुद्ध चतुर्दशीला घेतली आणि पुण्यस्मरण म्हणून त्यांचं पुण्यतिथी असते. त्या दिवशी हजारो लोक दर्शनाला येतात. त्याचप्रमाणे मोठी महापंगत असते. तो रोडचं फार महत्व आहे. इथे त्याला पुरी म्हणतात. पुरी घेतल्याशिवाय लोक घरी जातच नाहीत. ज्याही मंदिरात पुण्यतिथी पुण्योत्सव होतात त्या ठिकाणी भंडारा हा घेतलाच पाहिजे, प्रसाद घेतलाच पाहिजे. त्याप्रमाणे अंगाऱ्याचंही खूप महत्व आहे. अंगारा आणि भंडारा या दोन्ही गोष्टी महाराजांच्या पुरातन काळापासून होत्या आणि आजही त्या तद्वत चालू आहेत. आज ह्या वर्षी महाराजांची 147वी पुण्यतिथी झाली. महाराजांना समाधी घेऊन झाले 147 वर्ष आणि त्यांचं आजही साक्षात्कार लोकांना आहे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सखाराम महाराज की जय. मी दरवर्षी संत सखाराम महाराज संस्थान लोणी या ठिकाणी येतो, दर्शन घेतो, जातो. पण या संस्थांच्या विषयी पुरातन जी माहिती होती ती आपल्याला तेवढी नव्हती. या ठिकाणचे मुख्य पुजारी तुळशीदासजी महाराजांनी आपल्याला ती सविस्तर माहिती दिली. महाराजांनी माहिती आपल्याला सर्व दिल्याबद्दल महाराजांचे धन्यवाद. आणि महाराजाचं दर्शन घेऊन महाराजाची मुलाखत संपूया. महाराजाचं दर्शन घेऊ. महाराज की जय. हे आहे संत सखाराम महाराजाचं जुनं समाधी मंदिर. 1880 ला हे मंदिर बांधण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर 1925 दरम्यान हे जे आता जे मंदिर आपल्याला दिसते भव्य मंदिर बांधण्यात आलं. त्या पुरातन मंदिरामध्ये त्या काळात असलेली जी भांडी आहेत, तांब्याची पितळेची भांडी, मोठमोठे डेगी आहेत, हांडी आहेत, पराती आहेत, ते सुद्धा या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत. बघण्यासारखं आहे. आपण मंदिरात दर्शनासाठी आले तर हे पुरातन भांडे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. तांब्याची टाकी बघा किती मोठ्या आहेत. त्याच्यानंतर पराती आहेत, हंडी आहेत. असा पुरातन जो ठेवा आहे तो आजही या ठिकाणी जपून ठेवलेला आहे. वाढण्यासाठी जे भांडे होते ते सुद्धा कसे पितळेचे आहेत, काही तांब्याचे आहेत. या संस्थांच्या संदर्भातली, महाराजांच्या संदर्भातली सगळी माहिती, तपसाधना स्थळ, तपश्चर्या स्थळ, जन्मस्थळ, अशी सगळी माहिती या ठिकाणी फोटो स्वरूपात
आपल्याला बघायला मिळते. आता बघितला का लोखंडी दरवाजा? हा, श्रीच्या जुन्या मंदिराचा लोखंडी दरवाजा. हा जो आहे हा आहे पुरातन लाकडी रथ. या लाकडी रथामध्ये ज्या ठिकाणी यात्रेच्या वेळेस किंवा ते काही कार्यक्रमाच्या वेळेस संत सखाराम महाराजांच्या मूर्तीची जी मिरवणूक काढली जाते किंवा प्रदक्षिणा काढली जाते त्यावेळेस या रथामध्ये ती मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून मिरवणूक काढली जाते. आणि खाली जे चाक आहेत ते सुद्धा लाकडी आहेत. फक्त त्याला पूर्वी धावपट्टी जशी बसवायची तसे धावपट्टे बसवलेले आहेत. लाकडाची मोठमोठी चाक आहेत आणि रथ ओढण्यासाठी ही मोठी या ठिकाणी रस्सी आहे. ही रस्सी लावून भक्त हा रथ ओढतात आणि या माध्यमातून संपूर्ण प्रदक्षिणा केली जाते. संत सखाराम महाराज संस्थान लोणी या ठिकाणी आज दर्शनासाठी आलो. संत सखाराम महाराज संस्थान आणि हे मंदिर या संदर्भातली माहिती मी या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. हा जर व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. माझं जे चॅनल आहे भारत परिक्रमा विथ गजानन ते शेअर, लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही जरूर करा. आणि नवनवीन देवस्थानाचे संपूर्ण भारतभराचे व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. संत सखाराम महाराज की जय.